हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझे काही ज्वेलरी कलेक्शन आहे ते शेअर करणार आहे, जे खूपच डिसेंट आणि ऑथेंटिक असणार आहेत. ज्या ज्वेलरीज तुम्ही काठापदराच्या साड्यावरती त्याबरोबरच जर तुम्ही कुठे पार्टीला जाणार असाल तर पार्टी वेअर ज्वेलरीज देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो दॅट नेक्स्ट टाइम तुम्ही जर कधी ज्वेलरीची शॉपिंग करणार असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. सो स्टे ट्यून टू द एंटायर व्हिडिओ. हा जो सगळ्यात पहिला सेट आहे, तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा हा सेट आहे. माझ्या कलेक्शन मधला माझा फेवरेट असा हा ज्वेलरी सेट आहे. हा सेट तुम्ही काठापदराच्या साड्यावरती स्टाईल करू शकता. खूपच सुंदर आणि उत्तम असा लुक तुमचा तयार होईल. काठापदराच्या साड्यावरती तुम्ही हा पेअर करू शकता. जर तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम हा सिरियल पाहत असाल तर त्यामध्ये नंदिनी या कॅरेक्टरने हा सेट वेअर केलेला होता. जेव्हा तो मी पाहिला तेव्हा लगेच मी हा ज्वेलरी सेट शोधला आणि मी खरेदी केला. हा ऑनलाईन नाही तर मी लोकल मार्केटमधून खरेदी केलेला आहे. जर तुम्हाला कुठे हा सेट जर दिसला तर तुम्ही नक्कीच हा सेट ट्राय करू शकता. हा जो दुसरा सेट आहे तो आहे नीता अंबानी इन्स्पायर्ड सेट. आय नो खूप जणांकडे हा सेट असेल, खूप जणांनी मिशोवरून खरेदी देखील केली असेल. मी सुद्धा हा सेट मिशोवरून मागवलेला होता. खूपच छान आणि सुंदर असे सुरेख असा याचा लुक येतो. जर वन पीस जर तुम्ही वेअर करत असाल पार्टी वेअर साड्यांवरती देखील हा खूप छान पेअर होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही जर काठापदराच्या साड्या नेसणार असाल तर त्यावर देखील हा खूप छान शोभून दिसेल. मी हा जो सेट आहे तो काठापदराच्या साड्यावरती खूप वेळा स्टाईल केलेला आहे आणि खूपच छान असा याचा लुक येतो. तुम्ही बघू शकता याचे इयरिंग्स आहेत ते देखील खूपच छान आहेत, जे कॉम्प्लिमेंट करतात. जे काही पेंडंट आहे या सेटचा त्याच्याशी कॉम्प्लिमेंट करतात. खूपच छान असा हा सेट आहे. हा देखील तुम्ही वेस्टर्न ॲज वेल ॲज इंडियन किंवा पार्टी वेअर असो किंवा काठापदराच्या वरती असो, खूप साऱ्या ऑप्शन्स तुम्ही याला पेअर करू शकता. हा जो तिसरा सेट आहे तुम्ही हा सेट पार्टी वेअर साड्यावरती वेअर करू शकता. याच्यावरती तुम्ही पाहू शकता फुल असे व्हाईट स्टोन्स आहेत आणि खाली व्हाईट मोत्यांचं डिटेलिंग दिलेलं आहे. याचे इयरिंग्स देखील खूप सुंदर असे आहेत. तुम्ही ही व्हाईट स्टोनची जी ज्वेलरी आहे ते तुम्ही पार्टीवेअर साड्या जसं की ब्ल्यू असेल, व्हाईट असेल, ब्लॅक असेल, पर्पल असेल, कोणत्याही कलरच्या साड्यावरती तुम्ही हा ज्वेलरीचा सेट पेअर करू शकता. हा तिसरा सेट होता. नेक्स्ट आहे तो खूपच छान असा हेवी असा ज्वेलरी सेट आहे. जर तुम्हाला ब्रायडल जर ज्वेलरी हवी असतील, ब्रायडलसाठी जर हवी असतील तर तुम्ही अशा प्रकारचे ज्वेलरीज तुम्ही वेअर करू शकता. टेम्पल ज्वेलरीज ज्याला म्हणतात त्या प्रकारचा हा सेट येतो. पूर्ण गोल्डन हा सेट आहे. त्याचबरोबर त्यामध्ये ग्रीन आणि रेड स्टोन्स स्टाईल केलेले आहेत. खाली मोत्यांचं डिटेलिंग देखील तुम्हाला इथे दिसतं. ही ज्वेलरी तुम्ही जर तुम्हाला वेअर करायचा असेल तर लॉंग हा जो सेट आहे तो तुम्ही वेअर करू शकता. जर तुम्हाला फक्त ॲज अ चोकर म्हणून जर यूज करायचा असेल तर हा जो छोटा सेट आहे ज्वेलरीचा तो तुम्ही फक्त यूज करू शकता. याचबरोबर यामध्ये तुम्हाला इयरिंग्स देखील भेटतात. ते देखील खूपच सुंदर असे आहेत. याचे जे मध्ये ग्रीन कलरचं जे फूल तुम्हाला फ्लावर दिसतं ते देखील याचा जो चोकरचा सेट आहे आणि जो लॉंग हार आहे त्याच्यासोबत कॉम्प्लिमेंट करतो. याला देखील खाली व्हाईट कलरच्या मोत्याचं डिटेलिंग दिलेलं आहे. जर तुम्हाला हेवी ज्वेलरी जर हवे असतील तर तुम्ही या प्रकारचा सेट तुम्ही वेअर करू शकता. काठापदराच्या साड्यावरती देखील हा खूप सुंदर असा लुक तुम्हाला देऊ शकतो. नेक्स्ट आहे तो हा सिंपल व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशनचा जो हार आहे, जो ज्वेलरी सेट आहे, तुम्ही काठापदराच्या साड्यावरती किंवा ड्रेसेसवरती देखील तुम्ही वेअर करू शकता. इवन वेस्टर्न वेअर्स ज्या असतात त्यावरती देखील हा खूप छान प्रकारे पेअर होऊ शकतो. नेक्स्ट याच्यावरती इयरिंग्स नव्हते म्हणून मी अशा प्रकारचे जे मोत्यांचे इयरिंग्स असतात ते तुम्ही पेअर करू शकता. खूपच छान आणि सुंदर आणि खूपच लाईट वेट. जर तुम्हाला जास्त हेवी ज्वेलरी नको असेल, जर एकच कुठला तरी तुम्हाला गळ्यातला जर पेअर करायचा असेल तर हा सेट तुम्ही नक्की
ट्राय करू शकता. सो हा जो नेक्स्ट ज्वेलरी सेट आहे तो तुम्ही काठापदराच्या साड्यावरती त्याचप्रमाणे जर पार्टीवेअर साडी देखील तुम्ही वेअर करणार असाल तर त्यासोबत देखील हा खूप छान कॉम्प्लिमेंट तुमच्या लुकला देणार आहे. सो यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईट कलरचे मोत्या आहेत आणि खाली व्हाईट कलरचे क्रिस्टल्स आणि गोल्डन मोत्या यांचं कॉम्बिनेशन आहे. खूपच छान आणि सुंदर दिसतं. यावरती देखील इयरिंग्स नव्हते म्हणून मी हे जे मोत्यांचे जे इयरिंग्स आहेत ते मी पेअर केलेले आहेत. सो खूपच छान आणि सुंदर असा लुक येईल. हा ज्वेलरी सेट तुम्ही वेस्टर्न वेअर आणि काठापदराच्या साड्या दोन्हीवरती देखील तुम्ही पेअर करू शकता. दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि तुम्हाला कोणता यामधला ज्वेलरी पीस आवडला याबद्दल मला खाली कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका.